जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय. कालपर्यंतच्या ओव्या पाहिल्यानंतर समर्थांनी उपमा सुरूच ठेवलेल्या आहेत. समर्थ काय म्हणतात पहा. नभी धूमराचे डोंगर उचलती थोर थोर तैसे दावी ओडंबर माया देवी. ऐसी माया अशाश्वत ब्रह्म जाणावे शाश्वत सर्वा ठाई सदोदित भरले असे. पोथी वाचू जाता पाहे मृत्तिकांमध्येही आहे नेत्री निघोनी राहे मृदपणे. श्रवणे शब्द ऐकता मने विचार पाहता मना सबाह्य तत्वता परब्रह्मते. चरणे चालता मार्गी जे आडळे सर्वांगी करे घेता वस्तू लागी आडवे ब्रह्म. असो इंद्रिये समुदाव तयामध्ये वर्ते सर्व जाणो जाता मोडे हाव इंद्रियांची. समर्थांनी नामरूपातीत असलेल्या विमल ब्रह्माला जो अनुभवी आहे तो जाणतो हे स्पष्ट करून सांगितल्यानंतर पुन्हा थोडक्यात मायेचं स्वरूप सांगितलं. आणि मायासुद्धा ब्रह्मामध्येच आहे आणि मायेला व्यापून ब्रह्म राहिलेला आहे हा विषय सांगितला. आकाशामध्ये धुराचे डोंगर दिसतात त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये माया उद्भवते, भासमान होते, उत्पन्न झाल्यासारखी दिसते, अनुभवालाही येते. पण अनुभवाला येते म्हणूनच ती माया स्वरूप आहे. जे जे काही अनुभवाला येतं ते अशाश्वत आहे आणि ते मायेतच येतं हे साधकानं शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवलं पाहिजे. साधनेचा प्रवास हा दीर्घ काल आहे. आपल्याला जो देह प्राप्त झालेला आहे त्या देहामध्ये आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत साधने व्यतिरिक्त अन्य गोष्टीही देहाला चिकटलेल्या आहेत. आपल्या वासना आहेत, आपली कर्मे आहेत. आपल्याला जी जी बुद्धी होते त्याप्रमाणे होणारं कर्म आणि कर्मातून तयार झालेली बुद्धी असं चक्रही आहे. सकाळी उठल्यानंतर आपल्याला तोंड धुवावं लागतं, जेवावं लागतं, पाणी प्यावं लागतं, शरीरासाठी काही ना काहीतरी करावं लागतं. सगळं काही आपण देहाच्या मार्फत करत असतो आणि साधना आपल्याला देहापलीकडे नेणारी आहे. देहाचा वापर करून पण देहापलीकडे नेणारी ती साधना आणि देहाचा वापर करून देहातच राहणारा तो प्रपंच आहे. दोन्हीही माणसाला सोडता येत नाही. दोन्हीही नरदेहात करावं लागतं. पण त्यासाठी हे ओळखून असावं लागतं की आपलं स्वरूप काय आहे. जसं एखादी व्यक्ती आपण कोण आहे हे सर्व काळी विसरत नाही तशा पद्धतीनं आपल्याला आपल्या स्वरूपाचं स्मरण असणं आवश्यक आहे. माया अशाश्वत आहे आणि ब्रह्म शाश्वत आहे. यात आता समर्थांनी वेगळं काय सांगितलं हे तर पूर्वी सांगून झालेलं आहे. ऐसी माया अशाश्वत ब्रह्म जाणावे शाश्वत सर्वा ठाई सदोदित भरले असे. पण पुन्हा समर्थ हे सांगतात ते कुठल्या गोष्टीनंतर सांगतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. नामरूपातीत असलेलं वर्म अनुभवी जाणतो हे सांगितल्यानंतर समर्थांनी हे सांगितलंय. याचा अर्थ असा की अनुभवात शिरण्यासाठी ब्रह्माच्या म्हणजेच आपल्या स्वरूपाच्या अनुसंधानात राहायला शिकलं पाहिजे. मायेचं अशाश्वतत्व मायेत असताना आपल्याला कळून येणार नाही. जसं झोपलेल्या व्यक्तीला आपण झोपलो आहोत हे कळणार नाही. एक विनोद म्हणून सांगितलं जातं की लहान मुलं झोपली होती, झोपलाय का असं आजोबांनी विचारल्यावर सगळ्यांनी हो म्हणून उत्तर दिलं. आता ती झोपलेली असतील का? अर्ध्या तासानं आजोबांनी पुन्हा विचारलं झोपलात का? तर कुणीच बोललं नाही. जो झोपला आहे तो ज्याप्रमाणे आपण झोपलो आहोत हे ओळखू शकत नाही त्याप्रमाणेच जो मायेत आहे तो मायेचं अशाश्वतत्व ओळखू शकत नाही. आता अडचण अशी आहे की आपण तर मायेत आहोत, मग आपण ब्रह्म जाणावे शाश्वत या भावामध्ये शिरणार कसं? म्हणूनच सद्गुरूंची इथे नितांत आवश्यकता आहे. मायेमध्येच
मायेमार्फतच आपल्याला सद्गुरूंवरती विश्वास ठेवावा लागतो. जो विश्वास ठेवणारा आहे तो सद्गुरूंहून निराळा नाही, पण सद्गुरूंच्या दृष्टीनं. श्री महाराजांचं वाक्य आठवा. श्री महाराज म्हणतात, माझ्याकडे अनुग्रह घेणाऱ्यामध्ये सुद्धा मी रामच पाहिला. संतांची जी दृष्टी आहे त्याच्यामध्ये द्वैत असत नाही. आपल्यामध्ये द्वैत आहे, आपण मायेत आहे. तर जे द्वैताच्या पलीकडे गेलेले आहेत त्यांच्या वचनावरती विश्वास हा एकमेव पर्याय आहे परमार्थामध्ये. शाश्वत ब्रह्माला जाणण्यासाठी ब्रह्मस्वरूप असलेल्या सद्गुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांच्या आज्ञेत राहावं लागेल. तरच ब्रह्म जाणावे शाश्वत ही गोष्ट आपल्यामध्ये मुरेल. पोथी वाचू जाता पाहे मृत्तिकांमध्येही आहे, नेत्री निघोनी राहे मृदपणे, श्रवणे शब्द ऐकता मने विचार पाहता, मनासबाह्य तत्वता परब्रह्म ते. हे उघडच आहे. समर्थ म्हणतात, आपण पोथी वाचायला लागतो त्यावेळी पोथीतील अक्षरांमध्येही ब्रह्मच आहे. तसंच डोळ्यांनी आपण पाहतो, पण ब्रह्म इतकं मृदू आहे, सूक्ष्म आहे की त्याच्यामुळं डोळा पाहू शकेल, डोळ्याला मात्र ते ब्रह्म दिसत नाही. कानानं आपण शब्द ऐकतो, मनानं आपण संकल्प विकल्प करतो, विचार करतो. या सगळ्या गोष्टींना परब्रह्मानं व्यापलेलं आहे. चरणे चालता मार्गी जे आडळे सर्वांगी, करे घेता वस्तू लागी आडवे ब्रह्म. आपण पायांनी चालत असताना सुद्धा सगळीकडे ते भरून आहे. पायाखाली आहे, पायांमध्ये आहे, वरती आहे, सर्व दिशांना आहे. या अर्थाचा एक मच्छिंद्रनाथांचा अभंगही आहे. मुद्दा समर्थ असा सांगतात आपल्याला की ब्रह्माची व्याप्ती आपल्याला आपल्या देहबुद्धीतून कळून येणार नाही. देह कर्मांमध्येच असणार आहे आणि ब्रह्मामध्येच व्यापलेला असणार आहे. त्यातून आपल्याला ब्रह्म कळणार नाही. असं पहा, एक साखरेचा कण आहे. साखरेच्या पाकामध्ये तो टाकला आणि ढवळला तर आता साखरेचा पाक सापडेल का? साखर जर वेगळेपणानं पाकाला शोधायला गेली तर पाक सापडणारच नाही. शोधायला गेली तर साखरेच्या पाकात विरघळून जाईल. अशा प्रकारे ब्रह्म व्यापून आहे. त्या साखरेच्या पाकात जर आत जाऊन आपण पाहिलं तर साखरेशिवाय अन्य काही नाही. तसंच चराचर सृष्टीमध्ये ब्रह्म दाटून आहे. पण त्यातून जर आपण वेगळे होऊन ब्रह्माला पाहायला गेलो तर ब्रह्म आपल्याला दिसणार नाही. तिथे तदाकारता हा एकच पर्याय आहे. आपली अडचण अशी होते की देहबुद्धीतून तदाकारता संभवत नाही आणि आपण तर देहबुद्धीमध्येच आहोत, त्यामुळं ब्रह्मानुभव शक्य नाही असं आपल्याला वाटतं, तार्किकदृष्ट्या वाटतं. पण हीच सद्गुरूंची सत्ता आहे. सद्गुरूंवरचा विश्वास आपली देहबुद्धी घालवून आपल्याला ब्रह्मस्वरूप करतो. असो इंद्रिये समुदाव तयामध्ये वर्ते सर्व, जाणू जाता मोडे हाव इंद्रियांची. समर्थ म्हणतायत, असो आपल्या कर्मेंद्रियांच्या ज्ञानेंद्रियांच्या मध्ये ब्रह्मच दाटून आहे हे लक्षात आलं की इंद्रियांची विषयाकडची धाव नाहीशी होते. एक खूप महत्त्वाचा सिद्धांत समर्थांनी सांगितला. इथे काही गोष्टी लपलेल्या आहेत त्याही आपण पाहूया. मुळात आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ही ब्रह्मामध्येच व्यापलेली आहेत. म्हणजे आपण परब्रह्माहून कुणी वेगळे नाही. भले आपली इंद्रिये असतील किंवा आपल्या हातून होणारं कर्म असेल किंवा काहीही, इथे आपली बुद्धी आधी स्थिर झाली पाहिजे. मी म्हणून आपण स्वतःला वेगळे समजत असतो पहा. आपलं नाव, गाव, जात, कुळ, पैसा, श्रीमंती, सुबत्ता, शिक्षण, मान सन्मान वगैरे वगैरे अनेक गोष्टी आपण आपल्याला चिकटवून ठेवलेल्या असतात. पण या सगळ्या गोष्टी बाह्य आहेत, आपल्या नाहीत आणि आपण म्हणजे ते नाही हे आपल्या लक्षात येत नाही. तर पहिली पायरी ही की इथे आपण कोण याच्या चिंतनात शिरावं लागेल. पुन्हा यासाठी सत्संगती, सद्गुरुमुखातून श्रवणच मदत करेल. सद्गुरूच सांगतील की ब्रह्मामध्ये हे सगळं व्यापलेलं आहे. हे म्हणजे तू नाहीस, तू तर ब्रह्मस्वरूप आहेस. म्हणजे
तुला दिलेली बुद्धी, तुला दिलेलं मन, तुला दिलेले हात पाय ही तुला दिलेली साधनं आहेत, आयुधं आहेत, ज्या आयुधांनी तू कर्मामध्ये राहशील. आता कुणी असा तर्क काढेल की कर्म करायचीच कशाला, तर देह आहे म्हणून करायची, नव्हे नव्हे ती करावीच लागतात. काहीही न करता देह जरी बसला तरी काही न करण्याचं कर्म देहाकडून होणारच आहे. श्वास घेणं होणारच आहे. त्यामुळं कर्मापासून इंद्रिय सुटत नाहीत. पण इंद्रियांना ब्रह्मानं व्यापलेलं आहे हे सद्गुरू संगतीशिवाय कळू शकत नाही. समर्थ इथं सिद्धांत सांगतात की असो इंद्रिय समुदाव तयामध्ये वर्ते सर्व. हे जर आपण सद्गुरूंकडून जाणून घेतलं, प्रत्यक्ष जाणणं वेगळं बरं का, आणि सद्गुरूंकडून जाणून घेणं वेगळं. सद्गुरूंकडून आधी जाणून घ्यावं लागेल, त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांच्या वाक्याला प्रमाण मानून ते वाक्य आपल्या बुद्धीवरती आरूढ करावं लागेल. आपण पहाटे उठून आता व्यायाम करूया असा विचार करतो, पण तो विचार बुद्धीवरती आरूढ जोपर्यंत होत नाही, म्हणजे त्याचा निश्चय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आपण प्रत्यक्ष उठून व्यायाम करत नाही. विचार करणारे पुष्कळ असतात, प्रत्यक्ष कृती करणारे कमी का असतात? कारण तो विचार बुद्धीवर आरूढ व्हावा लागतो. त्या जाग येण्याच्या क्षणाला मनाला बाजूला करावं लागतं. मन सांगेलच की अजून थोडा वेळ झोपूया, आळस आपल्याला येईलच, पण ते सगळं बाजूला करून बुद्धीनं तिथं निश्चय करावा लागतो की उठायचं, आणि उठण्याची कृती घडावी लागते. तसंच ब्रह्म सगळ्याला व्यापून आहे, नव्हे नव्हे आपणच ते आहोत, या सद्गुरू वचनावरती विश्वास बसून त्या वचनाचं रूपांतर निश्चयात व्हावं लागतं. असा निश्चय आपण करू शकलो तर काय घडेल? जाणो जाता मोडे हाव इंद्रियांची. मग साहजिकच इंद्रियांची विषयांकडची धाव कमी होते. याचा अर्थ भूक लागल्यानंतर ती व्यक्ती जेवत नाही, तहान लागल्यानंतर पाणी पित नाही असा नाही. इंद्रियांची धाव असणं आणि इंद्रियांना स्वाभाविक विषयांमध्ये ठेवणं यात मूलभूत फरक आहे. भूक सगळ्यांना लागते, पण म्हणून पातेलभर आपण जेवतो का? गरज आहे तेवढं जेवतो. असंच अशा साधकाचं गरजेपुरतं विषय सेवन होतं. अन्य वेळी किंबहुना विषय सेवन होत असतानाही तो त्याच्या आत्मानुसंधानामध्ये राहतो. आता पहा, का राहतो आत्मानुसंधानामध्ये तो? कारण त्यानं निश्चय केलाय सद्गुरू वचनाचा, आणि तो निश्चय करू शकला कारण त्यानं विश्वास ठेवला. असं हे आत्मज्ञानापर्यंत पोहोचणं आहे. ते जवळची असे पाहो जाता न दिसे, न दिसो न वसे काही एक. कसं आहे हे परब्रह्म किंवा आपलं स्वरूप? जवळच आहे पण दृष्टीला दिसत नाही, आणि जरी दिसलं नाही तरी त्याच्या अस्तित्वाची जाणीव मात्र आहे. डोळ्याचं उदाहरण माऊली ज्ञानेश्वर महाराज अनेकदा देतात. डोळ्याला डोळा कसा दिसेल? डोळ्यांनी डोळा पाहणं म्हणजे आपल्या आत्म्याचा अनुभव घेणं आहे, असे माऊलींचे शब्द आहेत. डोळा निज बुबुळ पहावी असं माऊली म्हणतात. हे न जमण्यासारखं वाटतं आपल्याला. तसंच परब्रह्माचा अनुभव घेणं आहे. मगाशी जो आपण साखरेच्या पाकाचं दृष्टांत पाहिला ना, तोच आता आपण पाहूया. साखरेच्या पाकात जाऊन साखरेला ओळखायचं आहे तर साखरच व्हावी लागेल. वायूमध्ये शिरून वायूला ओळखायचं आहे तर वायूच व्हावं लागेल. अग्नीत शिरून अग्नीला ओळखायचं आहे तर अग्नी व्हावं लागेल. तसं परब्रह्माच्या बाबतीत आहे. मात्र इथे दृष्टांतामध्ये आणि वस्तुस्थितीत एक सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक आहे. दृष्टांत पाहताना आपण प्रयत्न करतोय साखरेच्या पाकाला ओळखण्याचा, वायूला किंवा अग्नीला ओळखण्याचा. असा प्रयत्न ब्रह्माच्या बाबतीत चालत नाही. तो प्रयत्न करायला गेलं तर ब्रह्म कळत नाही हे समर्थ सांगतायत. कारण तेच व्यापून आहे ना. म्हणजे ब्रह्मानं स्वतःला वेगळं समजलं आणि मग ब्रह्म शोधायला तो गेला तर त्याला ब्रह्म सापडेल का? समजा आपलं नाव राम आहे. राम नावाचा मनुष्य रामालाच शोधायला बाहेर पडला. तेच गाव, तेच रूप, तेच सगळं काही. अहो, तो राम कुठे आहे असं त्यानं जर विचारलं तर रामाला ओळखणारा म्हणेल, अरे तूच तो आहेस, स्वतःचा शोध कुठे घेतोस?
तूच तो नाहीस का? तसं ब्रह्माच्या बाबतीत आहे. म्हणून त्याला दृष्टीनं पाहायला गेलं म्हणजे प्रयत्नांनी गाठायला गेलं, वेगळेपणानं पाहायला गेलं तर ते दिसत नाही. पण जरी ते दिसलं नाही तरी त्याची अस्तित्वाची जाणीव आहे असं समर्थ सांगतात. आणि हे खरंच आहे. आपल्यापैकी कोणालाही आपण नाही असं वाटतच नाही. आपण आहोत असंच प्रत्येकाला वाटतं. मनुष्यांचं राहू दे, चराचर सृष्टीला असं वाटत आहे की आपण आहे आणि हेच ब्रह्माचं अस्तित्व आहे. हीच ब्रह्माच्या अस्तित्वाची जाणीव आहे. जे अनुभवेची जाणावे सृष्टीचेनी अभावे, आपुलेन स्वानुभवे पाविजे ब्रह्म. अनुभवानं ते जाणावं म्हणजेच ब्रह्माच्या अनुभवानं ब्रह्म जाणावं. जसं ती ज्या व्यक्तीला शोधायला गेलेली आहे ती व्यक्तीच स्वतः असेल तर तिचं फक्त एकच काम आहे की आता लक्षात घ्यावं आपणच ते आहोत, म्हणजे शोध संपला. तसंच अनुभवानं हे जाणावं. सृष्टीचेनी अभावे म्हणजे दृश्याच्या अभावानं, म्हणजेच आपला देह, देहामध्ये वास करणारं आपलं मन, आपलं चित्त, आपली बुद्धी या सगळ्या गोष्टीतला आपलेपणा काढून घेऊन त्या गोष्टींचा लय करून ते जाणावं. पुन्हा आपण साखरेच्या पाकाचं उदाहरण घेऊया. साखरेच्या पाकात जी साखर पडत आहे तिनं आता एकच करायचं आहे. आपलं जे साखरपण म्हणून वेगळं आहे ते ठेवायचं नाही, त्या पाकात सामावून जायचं आहे. आता सामावून गेल्यानंतर त्या साखरेला वेगळं काही करायची गरज आहे का? कारण ती तर उरलीच नाही. तसंच साधकाचं होतं. दृश्य लयाला गेलं, सृष्टी मिथ्या हे कळून आलं, इंद्रिये लोप पावली की तिथं काय राहिलं? परब्रह्मच तर राहिलं, कारण तेच व्यापून होतं ना. त्यामुळं जो साखरेचा कण विरघळून पाकमय झाला, पाकच झाला, तो साखरेचा कण जसा वेगळं होऊन पुन्हा साखरेला पाहू शकत नाही, तसं आपल्या बाबतीत आहे. म्हणजेच आपलं जिथे जिथे वेगळेपण आहे, जिथे जिथे आपली जाणीव आहे, चित्तवृत्ती आहे, मन आहे, तिथे तिथे आपण ब्रह्मापासून भासानं वेगळे आहोत. तेच आहे ब्रह्म, पण आपल्याला आपलेपणाचा भास झालेला आहे. तो भास गेला की तिथं केवळ परब्रह्मच शिल्लक राहतं. आणि यालाच समर्थ ज्ञानदृष्टीचे देखणे असं म्हणतात. ज्ञानदृष्टीचे देखणे चर्मदृष्टी पाहो नेणे, अंतर्वृत्तीची ये खुणे अंतर्वृत्ती साक्ष. काय अलौकिक ओवी आहे पहा. असं पाहणं म्हणजे ब्रह्मानंच ब्रह्माला पाहणं ही ज्ञानदृष्टी आहे. अन्यथा जी देहबुद्धीची दृष्टी आहे ती चर्मदृष्टी आहे. त्या देहबुद्धीच्या दृष्टीनं द्वैतच दिसतं, कारण त्या दृष्टीमध्ये आपलं मन आणि आपली बुद्धी यांचा पडदा असतो. पहा, आपण जे काही अनुभवतो ते आपल्या सापेक्ष अनुभवतो. आपल्याला गार वाटेल ते गार, आपल्याला गरम वाटेल ते गरम. प्रत्यक्षात तो पदार्थ जसा आहे तसा असतो. ही सापेक्षता चर्मदृष्टीमध्ये आहे, ज्ञानदृष्टीमध्ये नाही. ज्ञानदृष्टी एकच पाहते आणि ते म्हणजे परब्रह्म. आता साखरेच्या पाकामध्ये साखरेच्या पाकाव्यतिरिक्त कसला अनुभव असणार? कोणताच नाही. तसंच परब्रह्माच्या दृष्टीमध्ये परब्रह्माशिवाय आणखी काही असू शकत नाही. ती झाली ज्ञानदृष्टी. म्हणून समर्थ म्हणतात की हे परब्रह्म, विमळ ब्रह्म किंवा आपलं स्वरूप ज्ञानदृष्टीनं जाणता येतं, चर्मदृष्टीनं नाही. अंतर्वृत्तीची ये खुणे अंतर्वृत्ती साक्ष असं समर्थ म्हणतात. ही जी स्थिती आहे याची साक्ष मात्र या स्थितीमध्येच आहे, या स्थितीच्या बाहेर त्याची साक्ष नाही. म्हणूनच मला ज्ञान झालं हे वाक्य परमार्थात संभवत नाही. मी अज्ञानी आहे हे वाक्यही खरं म्हणजे परमार्थात संभवत नाही. जिथे मी आणि मला आहे तिथे परमार्थ येत नाही, कारण परमार्थाच्या अनुभूतीची साक्ष केवळ आत्म्याच्या ठिकाणीच आहे. जर त्या अनुभूतीची साक्ष वेगळेपणानं दिली गेली तर तिथं जाणीव आली आणि तिथं द्वैत आलं. आणि हीच तुर्या अवस्था आहे. आणि म्हणून समर्थ तिचं वर्णन पुढच्या ओवीत करतात. जाणे ब्रह्म, जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया, ते एक जाणावी तुर्या
सर्व साक्षिणी. कळत असणारी अवस्था म्हणजे ही तुर्याची अवस्था आहे की ही ब्रह्मस्थिती आहे, की आपण ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे हे जिथं कळतं तिथं तुर्य आहे, आणि ते कळणंही जिथं गळून पडतं ती उन्मनी अवस्था आहे. तीच खरं म्हणजे विमल ब्रह्माची स्थिती आहे. समर्थ आपल्याला समजावून सांगतायत की जाणीवेच्याही पलीकडे जावं लागेल. जिथं जाणीव आहे तिथं मग सर्व साक्षित्व आहे, आणि ती तुर्य आहे. ही जी तुर्य अवस्था आहे तिथे एका बाजूला तिला मायेचा स्पर्श असतो आणि दुसऱ्या बाजूला ब्रह्मानुभूती पण असते. एखाद्या मंदिराच्या दरवाजात उभारण्यासारखं आहे किंवा उंबऱ्यात उभारण्यासारखं आहे. मंदिरात आहे का तर नाही म्हणता येत नाही, आणि मंदिरात नाही का तरीही नाही म्हणता येत नाही. मध्ये तो आहे. आत पाहिलं तर देव दिसतोय आणि बाहेर पाहिलं तर प्रपंच दिसतोय, अशी तुर्याची अवस्था आहे. प्रपंच दिसतोय याचा अर्थ तिथं साक्षित्व आहे. तिथं मी आहे जो म्हणत आहे की मी ब्रह्म पाहिलं, मी ब्रह्माला जाणलं, किंवा मी मायेला जाणलं, किंवा मायेत मी आहे. म्हणजे जाणे ब्रह्म, जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया. इथे तो अनुभूतीमध्ये आहे कारण त्याचा मी शिल्लक आहे. म्हणून ही तुर्य अवस्था. एकदा मनुष्य उंबऱ्याच्या आत गेला की वस्तुस्थिती बदलली. आता बाहेर आहे का तर स्पष्ट नाही असं उत्तर आहे, आणि मंदिरात आहे का तर स्पष्ट आहे असं उत्तर आहे. ही स्पष्टता विमल ब्रह्मापाशी आहे, आपल्या स्वरूप स्थितीपाशी आहे. साक्षत्व वृत्तीचे कारण उन्मनी ते निवृत्ती जाण, जेथे विरे जाणपण विज्ञानते. समर्थांनी साधनेचा गाभाच इथं सांगितला. ही जी साक्षी अवस्था आहे तुर्येतील, ही साक्षी अवस्था वृत्ती आहे. या वृत्तीचा लय जेव्हा होतो तेव्हा तिथे उन्मनी अवस्था येते. म्हणजे जाणे ब्रह्म, जाणे माया ही अवस्था जाऊन ब्रह्मरूपाकारच जेव्हा होतो साधक, तेव्हा उन्मनी स्थिती. म्हणजे आता वेगळेपणानं जाणणारा तिथं कोणीही नाही, म्हणून ती निवृत्ती अवस्था. वृत्ती जिथे आहे तिथे साक्षित्व आहे, साक्षित्व जिथे आहे तिथे द्वैत आहे, द्वैत जिथे आहे तिथे अनुभव आहे, आणि अनुभव जिथे आहे तिथे परब्रह्मस्थिती नाही, तिथे आत्मस्थिती नाही. इतकं साधं हे त्रैराशिक आहे. म्हणून समर्थ म्हणतात की साक्षत्व वृत्तीचे कारण उन्मनी ते निवृत्ती जाण. मग तिथं काय घडतं? जिथे विरे जाणपण विज्ञानते. मनाचा पूर्णपणे लय होऊन जाणीव आणि नेणिवेच्या पलीकडे साधक जातो, ती विज्ञानावस्था आहे. याला विशेष ज्ञान असं पण म्हटलं जातं. ही विज्ञानावस्था म्हणजेच उन्मनी अवस्था. याचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, जेथे अज्ञान सरे ज्ञान तेही नुरे. उघडच आहे. अज्ञान नाही हे तर ठीकच आहे, पण ज्ञानही तिथे नाही. कारण ज्ञान सांगणारा कोण आहे? कोणीच नाही. ज्ञानमयच झाल्यानंतर ज्ञानही राहिलं नाही आणि अज्ञान तर राहिलंच नाही. विज्ञान वृत्तीमुळे परब्रह्मी. केवळ आणि केवळ परब्रह्मस्थिती राहिली, एकाकार स्थिती राहिली. एकच तिथे शिल्लक राहिला, दुसरा तिथे उरलाच नाही. जीव आणि ब्रह्माचं ऐक्य झाल्यानंतरची ही स्थिती. ऐक्य होतानाची सुद्धा नाही, ऐक्य झाल्यानंतरची स्थिती. आणि हे सगळं साधकाच्या आतमध्ये घडून येतं, साधनेच्या मार्गानं आणि गुरुकृपेनं. म्हणजे अर्थ स्पष्ट झाला की परब्रह्म ही अवस्था आहे. त्या अवस्थेत साधकानं जावं लागतं. त्या परब्रह्मस्थितीचं जे वर्णन आहे ते त्या अवस्थेत गेल्यानंतरच भोगता येतं. परब्रह्मामध्येच परब्रह्माची अनुभूती आहे, आत्म्यामध्येच आत्म्याचा अनुभव आहे, निर्गुण स्थितीमध्येच निर्गुणत्व लपलेलं आहे. श्री महाराजांचं वाक्य आठवतं की भगवंत निर्गुण आहे, तो जाणायला आपण निर्गुण नको का व्हायला? ते निर्गुण कसं व्हायचं ते समर्थांनी इथं सांगितलंय. सर्व साक्षिणी तुर्या अवस्थेलाही ओलांडून, जिथं अज्ञान तर नाहीच आणि ज्ञानही नाही, अशा उन्मन विज्ञान स्थितीमध्ये जायचं आहे.
आणि मग समर्थ समासाच्या शेवटी म्हणतात, ऐसे ब्रह्म शाश्वत जेथे कल्पनेसी अंत, योगी जना एकांत अनुभवे जाणावा. हा खरा एकांत आहे, हा खरा कल्पनेचा निराश आहे. ही खरी परब्रह्मावस्था आहे किंवा ब्रह्मस्थिती आहे किंवा आत्मस्थिती आहे, जी शाश्वत आहे. परब्रह्माचं वर्णन आपण अनेक प्रकारांनी या समासात पाहिलं, पूर्वीही दासबोधामध्ये पाहिलं. ते वर्णन जर नुसतं ऐकलं तर आपल्याला असं वाटेल की हे केवळ शब्दांचे बुडबुडे आहेत, याचा आपल्याला काय उपयोग, कारण ही तर निर्गुण स्थिती आहे, आपण तर देहभावामध्ये आहे. म्हणून तर समर्थांनी हे विमल ब्रह्मनिरूपण केलं. यात त्यांनी हे निक्षून सांगितलं की सद्गुरुपदिष्ट मार्गानं गेल्यानंतर जे परब्रह्म आहे त्या स्थितीतच आपण जातो. ती एक स्थिती आहे की जिथे तेच केवळ शिल्लक आहे, बाकी सगळ्याचा लय झालेला आहे, आणि ती स्थिती शाश्वत आहे. तिथे आपण पोहोचावं ही समर्थांची तळमळ. ते म्हणतात, अशा ठिकाणी योगी लोक स्वरूपानुभवानं ऐक्यतेत राहतात. कुणाशी ऐक्यता पाहून? अर्थात परब्रह्माशी. ऐसे ब्रह्म शाश्वत जेथे कल्पनेसी अंत, योगी जना एकांत अनुभवे जाणावा. इथे हा विमल ब्रह्मनिरूपण समास समाप्त होतो. यापुढे आता दशक 7 समास 5 द्वैत कल्पना निरसन आहे. आपण उजळणीमध्ये तो सर्व भाग यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.